नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे एका नवीन प्लेसला, ते म्हणजे सासवड पासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती असलेल्या संगमेश्वर मंदिरला। तर आपण ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊया। तर मित्रांनो, सांगायची गोष्ट म्हणजे हे मंदिर 700 वर्षापूर्वीला आहे आणि ही गोष्ट आम्हाला मिळाली, ही इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली इथल्या स्थानिक लोकांकडून। तर ह्या मंदिराची बांधणी हे 2 नद्यांच्या संगमावरती झाली आहे। पहिली नदी म्हणजे करा नदी आणि दुसरी नदी म्हणजे चांबली नदी। तर चला आपण बघूया ती नदी। ही आहे चांबली नदी। तर आपण इथल्या काकांना भेटूया आणि मंदिराबद्दल सगळी काही इन्फॉर्मेशन विचारूया। मी आता ह्या काकांना भेटलेलो आहे, हे येथील पुजारी आहे। तर त्यांच्याकडनं आपण ह्या मंदिराबद्दल सगळी काही माहिती जाणून घेऊया। काका, तुमचं नाव काय? नमस्कार मंडळी, नमस्कार। माझं नाव बाळू गोपनराव जगताप, राहणार सासवड तालुका पुरंदर, जिल्हा पुणे आणि राहायला माझं लहानपण सगळं ब्राह्मणवाडीतच गेलं आणि गेले 45 वर्ष या संगमेश्वर देवस्थानाची मी सेवा करत आलेलो आहे। त्यावेळेस लाईट वगैरे काय अशा सुधारणा नव्हत्या, एकदम दुर्लक्षित मंदिर होतं, कोण गाव लक्ष घालत नव्हतं, काय नव्हतं। पण आपण 3.5 वर्षापासून आपण तिथं लक्ष घालायला सुरुवात केली आणि त्यातून आपण 3.5 वर्षापूर्वी आपण जीर्णोद्धार केला मंदिराचा। रंगरंगोटी काम, जे काय वरचं काम आहे, कळस बसवणे, फुलझाडे लावणं, ब्लॉक लावणे, पाणी चिखल होतो, भाविकांना त्रास झाला नाही पाहिजे, प्यायच्या पाण्याची सोय करून ठेवली आपण। पूर्ण 24 तास आता इथं पाणी, लाईट येते माहेर। आणि पुण्यापासून अगदी 30 किलोमीटर अंतर सासवड म्हणून गाव आहे। आपण नारायणपूरला जाता तुम्हाला उजव्या हाताला बघितलं की नदी दिसते, मंदिर दिसतं। ह्या 2 नद्यांचा संगम आहे। माझ्या उजव्या हाताची कारा नदी आहे, डाव्या हाताची चांबळी नदी आहे। ह्या दोन्हीचा संगम आहे, म्हणून याला संगमेश्वर म्हणतात। तर मित्रांनो, काकांनी खूप सारी माहिती मंदिराबद्दल सांगितली। काकांनी सांगितल्याप्रमाणे मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर आहे। मंदिराचं नंदीगृह, सभामंडप व गाभारा हे यादव काळात, तर कळसाचे काम हे पेशवे काळात केले गेले आहे, असे आम्हाला काकांनी सांगितले। मंदिरात प्रवेश केल्यानंतर नंदी मंडपात काळ्या पाषाणातील भव्य नंदी विराजमान झालेला दिसतो। साधारणतः 6 फूट उंची असलेल्या या नंदीच्या गळ्यात घुंगुरमाळ, पाठीवर झोल व अंगावर अनेक अलंकार कोरलेले दिसतात। गाभाऱ्यात प्रवेश केल्यावरती तुम्हाला समोरच दिसते ती काळ्या पाषाणातील भव्य शिवपिंड आहे, त्यावर सतत अभिषेक सुरू असतो। मंदिराच्या कळसाची रचना खूप आकर्षक आहे, ते तुम्ही इथे बघू शकता। मंदिराच्या आजूबाजूला देखील छोटे मोठे मंदिर आहेत। इथे आल्यानंतर मला एक नवीन गोष्ट समजली, म्हणजेच त्या नंदीबद्दल। नंदीचे तोंड हे मंदिराच्या उत्तरेकडे आहे, ते का ते आपण इथे बघूया। आपण नेहमी शिव मंदिरात जातो त्यावेळेस आपण नंदीचे तोंड पाहिले असेल, तिथे प्रत्येक नंदीचे तोंड हे अगदी पिंडीच्या समोरासमोर असते। पण सासवडमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल ह्या नंदीचे तोंड हे ज्ञानेश्वर महाराजांचे भाऊ म्हणजेच सोपान काका त्यांच्या समाधीकडे आहे। तर न राहून मी काकांना प्रश्न विचारला, का होय असं? तर काकांनी आम्हाला सांगितले, ज्यावेळेस सोपान काकांनी समाधी घेतली होती त्यावेळेस त्यांना देवांचे देव महादेव हे ते भेटायला आले होते। तर महादेवाचं वाहन कोणतं? तर नंदी। तर सगळ्या नंदीचं तोंड हे त्यांच्या समाधीकडे आहे, म्हणजे ज्यावेळेस ते ध्यानस्थ झाले होते तेव्हा त्यांनी तिकडे तोंड केले होते, म्हणून इथल्या सगळ्या नंदीचे तोंड हे सोपान काकांच्या समाधीकडे आहे। तर मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।